कधी तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय का, की आपण नेमकं काय धरून ठेवतो आणि का धरून ठेवतो? काही आठवणी, काही नाती, काही अपयश, काही अपूर्ण स्वप्न. आपण त्यांना इतक्या घट्ट पकडून ठेवतो, की कधी-कधी तेच आपल्याला पकडून ठेवतात. आणि इथेच सुरू होतो दी आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाचा प्रवास. लेखक निक ट्रेंटन आपल्याला एक अत्यंत साधा पण मनाला भिडणारा प्रश्न विचारतात. जर तुम्ही सोडून दिलत, तर काय होईल? हा प्रश्न सुरुवातीला थोडा भीतीदायक वाटतो, कारण आपण नेहमी शिकतो की धरून ठेवणं म्हणजे शक्ती. पण निक ट्रेंटन शांतपणे सांगतात की कधीकधी सोडून देणं हीच खरी ताकद असते. आपण भूतकाळ धरून ठेवतो, कारण तो आपल्याला ओळखीचा वाटतो. जरी तो वेदनादायक असला, तरी तो परिचित असतो. आणि माणूस तो अनेकदा अनोळखीपेक्षा परिचित वेदना निवडतो. हीच आपली सवय आपल्याला पुढे जाऊ देत नाही. या पुस्तकात आपण एक वेगळा दृष्टिकोन पाहतो. सोडून देणं म्हणजे विसरणं नाही. सोडून देणं म्हणजे नातं तोडणं नाही. सोडून देणं म्हणजे त्या गोष्टींना आपल्या मनावरचं नियंत्रण सोडणं. ही कल्पना अत्यंत गहन आहे, कारण आपण अनेकदा असा समज करतो की जर आपण सोडलं तर आपण कमकुवत आहोत. पण खरं म्हणजे सोडून देण्यासाठी धैर्य लागतं, कारण त्यात अनिश्चितता आहे, त्यात भीती आहे, पण त्यातच स्वातंत्र्य देखील आहे. निक ट्रेंटन आपल्या लेखनातून एक शांत समजूतदार आवाज देतात. ते आपल्याला दोष देत नाहीत, ते आपल्याला समजून घेतात. ते सांगतात की आपल्याला जे धरून ठेवायचं आहे ते आपण निवडू शकतो, आणि जे सोडायचं आहे तेही आपण निवडू शकतो. हा निवड आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवतो. आपण जर सतत भूतकाळात अडकून राहिलो तर वर्तमान आपल्यापासून दूर जातं, आणि जर वर्तमान हरवलं तर भविष्यही अस्पष्ट होतं. म्हणूनच सोडून देणं हे केवळ एक कृती नाही, ती आहे एक मुक्ती. या पुस्तकात आपण पाहणार आहोत की आपण का धरून ठेवतो, आपण कशाला घाबरतो, आणि आपण कसं हळूहळू सोडायला शिकू शकतो. हा प्रवास सोपा नाही, पण तो आवश्यक आहे. कारण कधीकधी आपण पुढे जाण्यासाठी मागे सोडणं गरजेचं असतं. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की मन कसं भूतकाळाशी जोडून राहतं आणि त्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे. आपण या प्रवासात एक महत्त्वाचा प्रश्न समोर आणला होता. आपण इतकं का धरून ठेवतो? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्याचं उत्तर आपल्या मनाच्या खूप खोल थरांमध्ये दडलेलं आहे. निक ट्रेंटन सांगतात की आपलं मन स्थिरता शोधतं. जिथे ओळख आहे, जिथे सवय आहे, तिथेच ते सुरक्षित वाटतं. म्हणूनच आपण ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत, जरी त्या वेदनादायक असल्या, तरी आपण त्यांना धरून ठेवतो, कारण त्या आपल्या ओळखीचा भाग बनलेल्या असतात. उदाहरणार्थ, जर कोणाचं एखादं नातं तुटलं असेल, तर तो व्यक्ती त्या आठवणींना सतत पुन्हा पुन्हा जगतो. तो स्वतःला सांगतो, हे माझ्यासोबत का घडलं? मी काय चूक केली? आणि या प्रश्नांच्या भोवऱ्यात तो अधिक खोल जातो. पण निक ट्रेंटन इथे एक गहन गोष्ट सांगतात. ते म्हणतात की आपण आठवणी धरून ठेवत नाही, आपण त्यांच्याशी जोडलेली भावना धरून ठेवतो. वेदना, दुःख, राग, पश्चात्ताप, ही सगळी भावना आपल्याला त्या भूतकाळाशी बांधून ठेवतात. आणि आपण जितकं त्यांना पुन्हा पुन्हा अनुभवतो, तितकं ते बंधन घट्ट होत जातं. हीच साखळी आपल्याला पुढे जाऊ देत नाही. या टप्प्यावर एक महत्त्वाची जाणीव होते की समस्या भूतकाळात नाही, समस्या आहे आपण त्याला कसं पाहतो. जर आपण एखाद्या घटनेकडे केवळ वेदना म्हणून पाहिलं, तर ती आपल्याला अडवते. पण जर आपण त्याकडे एक अनुभव म्हणून पाहिलं, तर ती आपल्याला शिकवते. हा बदल खूप सूक्ष्म आहे, पण त्याचा परिणाम अत्यंत मोठा आहे. निक ट्रेंटन पुढे सांगतात की आपण अनेकदा स्वतःशी कठोर वागतो. आपण स्वतःलाच दोष देतो. आपल्या चुका सतत आठवतो. पण हेच आपल्याला अडकवून ठेवतं. जर आपण स्वतःशी थोडं सौम्य झालो, जर आपण स्वतःला समजून घेतलं, तर आपण हळूहळू त्या बंधनातून बाहेर येऊ शकतो. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. ती म्हणजे जागरूकता. आपण काय विचार करतो, आपण काय अनुभवतो, हे आपल्याला समजायला लागलं की आपण त्या विचारांपासून थोडं दूर उभं राहू शकतो. आणि तिथूनच आपण निवड करू शकतो. आपण धरून ठेवायचं की सोडून द्यायचं? ही निवड आपल्याला स्वातंत्र्य देते. या टप्प्यावर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सोडून देणं हे एकाच क्षणात होत नाही. तो एक हळूहळू घडणारा प्रवास आहे.
आपण प्रत्येक दिवशी थोडं थोडं सोडतो, थोडं थोडं मोकळं होतो आणि हळूहळू आपण स्वतःला हलकं अनुभवतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की भीती आणि असुरक्षितता आपल्याला सोडून देण्यापासून कशी अडवतात आणि त्यावर मात कशी करायची. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्या मनातील एक अतिशय खोल आणि नाजूक थर उलगडतो. तो म्हणजे भीती. सोडून देणं कठीण का वाटतं? कारण त्यामागे एक अदृश्य भीती दडलेली असते. निक ट्रेंटन सांगतात की आपल्याला प्रत्यक्षात त्या गोष्टीची भीती नसते जी आपण धरून ठेवलीये. आपल्याला भीती असते त्याशिवाय आपण कोण असू. ही भीती आपल्या ओळखीशी जोडलेली असते. आपण जे अनुभवले, ज्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या, त्या हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात आणि मग आपण त्या गोष्टींना सोडण्याऐवजी त्यांना जपतो, कारण त्यांच्याशिवाय आपण रिकामे वाटू. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जी सतत अपयश अनुभवते, ती स्वतःला म्हणू लागते, "मी अपयशी आहे." हा विचार हळूहळू तिची ओळख बनतो आणि मग जरी ती व्यक्ती बदलू शकत असली तरी ती बदलण्याची भीती बाळगते, कारण तिला माहीत नाही की ती नवीन ओळख काय असेल. हीच भीती आपल्याला अडकवून ठेवते. निक ट्रेंटन सांगतात की भीती ही नैसर्गिक आहे. ती आपल्याला सुरक्षित ठेवते. पण जेव्हा ती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते, तेव्हा ती अडथळा बनते. म्हणूनच आपल्याला भीतीला नाकारायचं नाही, तर तिला समजून घ्यायचंय. आपण स्वतःला विचारायला हवं, मी नेमकं कशाला घाबरतो आहे? जर मी हे सोडलं तर काय होईल? हे प्रश्न आपल्याला आपल्या मनाच्या खोलात घेऊन जातात. आणि तिथे आपल्याला कळतं की अनेकदा आपली भीती वास्तवावर आधारित नसते, ती आपल्या कल्पनांवर आधारित असते. आपण भविष्याची कल्पना करतो आणि त्या कल्पनेतच घाबरतो. पण जर आपण त्या क्षणी थांबलो आणि वास्तवाकडे पाहिला, तर आपल्याला जाणवतं की आपण जितकं घाबरतो तितकं काहीच भयंकर नसतं. ही जाणीव आपल्याला धैर्य देते, सोडून देण्यासाठी, आत्मविश्वास देण्यासाठी. या सगळ्या प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास. आपण स्वतःवर विश्वास ठेवतो का? आपल्याला वाटतं का की आपण बदलू शकतो? जर उत्तर हो असेल, तर आपण पुढे जाऊ शकतो. पण जर आपण स्वतःवरच शंका घेतली, तर आपण तिथेच अडकून राहतो. निक ट्रेंटन सांगतात की आत्मविश्वास हा अचानक निर्माण होत नाही, तो हळूहळू वाढतो, लहान लहान पावलांनी. आपण एक छोटी गोष्ट सोडतो आणि पाहतो की आपण ठीक आहोत. मग आपण आणखी एक गोष्ट सोडतो आणि हळूहळू आपल्याला जाणवतं की सोडून देणं हे इतकं भीतीदायक नाही. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की भीती ही आपली शत्रू नाही. ती आहे आपल्याला पुढे नेणारी एक खूण. ती आपल्याला सांगते की इथे काहीतरी महत्त्वाचं आहे. आणि जर आपण त्या भीतीकडे धैर्याने पाहिलं, तर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की आपण भूतकाळाशी असलेली भावनिक गुंतवणूक कशी हळूहळू कमी करू शकतो आणि स्वतःला मुक्त कसं करू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सोडून देणं ही केवळ एक कल्पना राहत नाही, ती एक प्रक्रिया बनते. आत्तापर्यंत आपण समजलो की आपण का धरून ठेवतो, आपल्याला कशाची भीती वाटते. पण आता प्रश्न असा आहे की आपण हे बंधन कसं सैल करायचं. निक ट्रेंटन सांगतात की सोडून देणं म्हणजे अचानक सर्व काही विसरणं नाही, ते आहे हळूहळू अंतर निर्माण करणं. आपण जेव्हा एखाद्या आठवणीशी खूप घट्ट जोडलेले असतो, तेव्हा ती आठवण आपल्याला नियंत्रित करते. पण जर आपण त्या आठवणीकडे थोड्या अंतरावरून पाहायला शिकलो, तर तिचा प्रभाव कमी होतो. हे अंतर आपण कसं निर्माण करतो? पहिली पायरी आहे स्वीकार. आपण जे काही अनुभवले ते आपण नाकारू शकत नाही. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. पण आपण त्याला स्वीकारू शकतो. स्वीकार म्हणजे हे घडलं आहे आणि मी ते मान्य करतो. हा स्वीकार आपल्याला वास्तवाशी जोडतो. दुसरी पायरी आहे भावनांना ओळखणं. आपण त्या आठवणीशी कोणती भावना जोडलेली आहे हे समजून घेतलं पाहिजे. राग, दुःख, पश्चात्ताप ही भावना आपल्याला त्या भूतकाळाशी बांधून ठेवतात. जर आपण त्या भावनांना नाव दिलं, त्यांना ओळखलं, तर आपण त्यांच्यापासून थोडं दूर उभं राहू शकतो.
निक ट्रेंटन सांगतात की भावना या शाश्वत नसतात. त्या लाटांसारख्या येतात आणि निघून जातात. आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या अधिक वेळ टिकतात. पण जर आपण त्यांना येऊ दिलं आणि जाऊ दिलं तर त्या हळूहळू शांत होतात. तिसरी पायरी आहे नवीन दृष्टिकोन तयार करणं. आपण त्या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो का? उदाहरणार्थ, जर एखादं नातं तुटलं तर आपण त्याकडे केवळ वेदना म्हणून पाहतो. पण जर आपण त्याकडे एक शिकवण म्हणून पाहिलं तर आपल्याला काहीतरी नवीन समजतं. ही नवीन समज आपल्याला पुढे नेते. चौथी पायरी आहे स्वतःला माफ करणं. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो. मी असं का केलं? मी का चुकलो? पण निक ट्रेंटन सांगतात की स्वतःला दोष देणं हे आपल्याला अडकवून ठेवतं. जर आपण स्वतःला माफ केलं तर आपण मुक्त होतो. ही क्षमा आपल्याला पुढे जाण्याची परवानगी देते. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे धैर्य. कारण सोडून देणं हे एका दिवसात होत नाही. तो एक हळूहळू घडणारा बदल आहे. आपण कधीकधी पुन्हा मागे जातो, पुन्हा त्या आठवणींमध्ये अडकतो. पण हे स्वाभाविक आहे. महत्वाचं म्हणजे आपण पुन्हा प्रयत्न करतो. या टप्प्यावर आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो की सोडून देणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं. ते एखाद्या गोष्टीचा शेवट नाही, ते आहे एक नवीन सुरुवात. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की नाती, अपेक्षा आणि इतरांबद्दलच्या भावना आपल्याला कशा अडकवतात आणि त्यातून मुक्त कसं व्हायचं. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सोडून देण्याचा विषय अधिक सूक्ष्म आणि भावनिक बनतो. कारण इथे आपण बोलणार आहोत नात्यांबद्दल. नाती ही आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर बाजू आहेत, पण कधीकधी तीच आपल्या वेदनेचं कारणही बनतात. निक ट्रेंटन सांगतात की आपण नात्यांमध्ये केवळ लोकांना धरून ठेवत नाही, आपण अपेक्षा धरून ठेवतो. आपण अपेक्षा करतो की समोरचा नेहमी आपल्याला समजून घेईल, आपल्यावर प्रेम करेल, आपल्याला कधीच दुखावणार नाही. पण वास्तव हे वेगळं असतं. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, आणि अनेकदा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. इथेच निर्माण होते वेदना. आपण त्या व्यक्तीवर रागावतो किंवा स्वतःवर, आणि मग आपण त्या नात्याला, त्या आठवणींना घट्ट पकडून ठेवतो. पण निक ट्रेंटन सांगतात की प्रेम आणि आसक्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य देणं, आसक्ती म्हणजे नियंत्रण ठेवणं. आपण अनेकदा प्रेमाच्या नावाखाली आसक्ती जपतो. आपण समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपल्या अपेक्षांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. पण यामुळे नातं अधिक ताणलं जातं आणि शेवटी दोघांनाही वेदना होतात. सोडून देणं इथे काय अर्थ घेऊन येतं? याचा अर्थ असा नाही की आपण नातं तोडावं, तर याचा अर्थ असा की आपण अपेक्षा सोडाव्या. आपण समोरच्याला तसाच स्वीकारावं जसा तो आहे. ही गोष्ट सोप्या शब्दात सांगता येते, पण ती जगणं खूप कठीण आहे. कारण आपलं मन नेहमी काहीतरी अपेक्षा करतं. पण जर आपण हळूहळू त्या अपेक्षा कमी केल्या तर नातं अधिक हलकं होतं. आपण अधिक मोकळेपणाने वागतो, आणि इथेच एक वेगळा आनंद निर्माण होतो. निक ट्रेंटन पुढे सांगतात की कधीकधी आपल्याला काही नाती पूर्णपणे सोडावी लागतात, कारण ती आपल्याला सतत दुखावतात. ही गोष्ट स्वीकारणं खूप कठीण असतं, कारण आपण त्या नात्याशी भावनिकरित्या जोडलेले असतो. पण जर ते नातं आपल्याला वाढू देत नसेल तर ते सोडणं हीच स्वतःवरची खरी दया आहे. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःचा सन्मान. आपण स्वतःला किती महत्त्व देतो? आपण स्वतःच्या भावना ओळखतो का? जर आपण स्वतःचा सन्मान केला तर आपण अशा गोष्टींना धरून ठेवणार नाही ज्या आपल्याला दुखावतात. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की सोडून देणं हे इतरांबद्दल नाही, ते आहे स्वतःबद्दल. आपण स्वतःला मोकळं करत आहोत. आपण स्वतःला शांतता देत आहोत. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की स्वतःबद्दलच्या मर्यादा, विश्वास आणि ओळख या गोष्टी आपल्याला कशा अडकवतात आणि त्यातून मुक्त कसं व्हायचं. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सोडून देण्याचा विषय अधिक आतल्या, अधिक वैयक्तिक पातळीवर येतो. आत्तापर्यंत आपण नाती, भावना आणि भूतकाळ याबद्दल बोललो. पण आता आपण पाहणार आहोत स्वतःबद्दलच्या कल्पना.
आपण स्वतःबद्दल काय मानतो, आपण स्वतःला कसं पाहतो, हेच ठरवतं की आपण कसं जगतो. निक ट्रेंटन सांगतात की आपल्या मनात अनेक मर्यादित विश्वास असतात. मी पुरेसा चांगला नाही, मी नेहमी चुकतो, माझ्याकडून काहीच नीट होत नाही. हे विचार आपल्याला आतून अडवतात. आपण प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानतो, कारण आपल्याला वाटतं की आपण अपयशी ठरणारच. हे विश्वास अचानक निर्माण होत नाहीत, ते आपल्या अनुभवांमधून तयार होतात. कोणीतरी काही बोललं, आपण एखादं अपयश अनुभवलं, आणि हळूहळू आपण त्या गोष्टींना सत्य मानायला लागतो. पण निक ट्रेंटन सांगतात की हे विचार हे तथ्य नाहीत, ते केवळ आपल्या मनाने तयार केलेल्या कथा आहेत. आणि जर त्या कथा आपण तयार केल्या तर त्या आपण बदलूही शकतो. ही जाणीव खूप शक्तिशाली आहे, कारण ती आपल्याला सांगते की आपण अडकलेलो नाही, आपण बदलू शकतो. पण त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे त्या जुन्या ओळखीला सोडणं. आपण स्वतःला ज्या चौकटीत बसवलं आहे ती चौकट मोडणं हे सोपं नाही, कारण ती ओळख आपल्याला सुरक्षित वाटते. जरी ती मर्यादित असली तरी ती परिचित असते. पण जर आपण त्या चौकटीबाहेर पडलो तर आपल्याला एक नवीन शक्यता दिसते, एक नवीन स्वतः. निक ट्रेंटन सांगतात की स्वतःला नव्याने घडवणं हे एक सतत चालणारं काम आहे. आपण दररोज आपल्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे. हा विचार खरोखरच सत्य आहे का, की हा फक्त माझा अंदाज आहे? हा प्रश्न आपल्याला त्या विचारापासून दूर नेतो आणि तिथूनच आपण नवीन विचार निवडू शकतो. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःबद्दलची दया. आपण अनेकदा स्वतःशी खूप कठोर असतो. आपण स्वतःला दोष देतो, तुलना करतो. पण निक ट्रेंटन सांगतात की जर आपण स्वतःशी सौम्य राहिलो तर आपण अधिक लवकर बदलू शकतो. कारण दडपणाखाली आपण वाढत नाही, आपण फक्त तग धरतो. पण समजुतीतून आपण वाढतो. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की सोडून देणं हे केवळ भूतकाळाबद्दल नाही, ते आहे आपल्या जुन्या ओळखीबद्दल. आपण स्वतःला जसं पाहतो ते बदलणं आणि त्या बदलातून एक नवीन जीवन सुरू करणं. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की नियंत्रणाची इच्छा आणि परिपूर्णतेचा आग्रह आपल्याला कसा अडकवतो आणि त्यातून मुक्त कसं व्हायचं. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सोडून देण्याचा सर्वात सूक्ष्म आणि अदृश्य अडथळा आपल्यासमोर येतो. तो म्हणजे नियंत्रणाची इच्छा. आपल्याला वाटतं की जर आपण सगळं नियंत्रित केलं तर सगळं आपल्या मनासारखं होईल. आपण प्रत्येक गोष्ट ठरवू इच्छितो, प्रत्येक परिणामावर आपला ताबा हवा असतो. पण वास्तव हे नेहमी आपल्या नियंत्रणात नसतं. निक ट्रेंटन सांगतात की नियंत्रणाची ही इच्छा आपल्याला शांततेपासून दूर नेत असते. कारण जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा आपण निराश होतो, आपण त्रासून जातो आणि मग आपण अजून जास्त नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही एक साखळी तयार होते, नियंत्रण, निराशा आणि पुन्हा नियंत्रण. पण जर आपण थोडा वेळ थांबलो आणि स्वतःला विचारलं, मी खरंच सगळं नियंत्रित करू शकतो का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. आपण आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकतो, आपल्या विचारांवर, आपल्या प्रतिक्रिया, पण बाहेरचं जग, ते आपल्या हातात नाही. ही जाणीव सोडून देण्याची पहिली पायरी आहे. निक ट्रेंटन सांगतात की जे आपल्या हातात नाही ते सोडून देणं आवश्यक आहे. हे स्वीकारणं खूप कठीण असतं, कारण आपल्याला वाटतं की जर आपण सोडलं तर सगळं बिघडेल. पण अनेकदा उलटंच घडतं. जेव्हा आपण नियंत्रण सोडतो तेव्हा आपण अधिक शांत होतो आणि गोष्टी नैसर्गिकपणे घडू लागतात. या सगळ्यात एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे परिपूर्णतेचा आग्रह. आपण अनेकदा स्वतःकडून आणि इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो. आपण चूक होऊ देत नाही, आपण स्वतःला सतत दडपणाखाली ठेवतो. पण निक ट्रेंटन सांगतात की परिपूर्णता ही एक भ्रम आहे. ती कधीच पूर्णपणे साध्य होत नाही आणि तिच्या मागे धावताना आपण थकून जातो. आपण स्वतःला सतत अपूर्ण मानतो. ही भावना आपल्याला आनंदापासून दूर ठेवते. म्हणूनच सोडून देणं म्हणजे परिपूर्णतेचा आग्रह सोडणं. आपण स्वतःला स्वीकारणं, आपल्या चुका स्वीकारणं. ही गोष्ट आपल्याला हलकं करते. आपण जे आहोत ते पुरेसं आहे. ही जाणीव अत्यंत मुक्त करणारी आहे.
या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की नियंत्रण आणि परिपूर्णता या दोन्ही गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात आणि त्यांना सोडल्यावर आपण मोकळे होतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की खरा आनंद आणि शांतता सोडून देण्याशी कसा जोडलेला आहे आणि त्या अवस्थेत आपण कसे पोहोचू शकतो. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सोडून देणं ही केवळ एक कृती राहत नाही. ती हळूहळू आनंद आणि शांततेकडे नेणारी अवस्था बनते. आत्तापर्यंत आपण पाहिलं भूतकाळ, भावना, भीती, नाती, स्वतःबद्दलचे विश्वास आणि नियंत्रण या सगळ्यांचा एक समान धागा आहे, तो म्हणजे आपलं मन. निक ट्रेंटन सांगतात की जेव्हा आपण हळूहळू सोडायला शिकतो तेव्हा आपलं मन हलकं होऊ लागतं आणि जिथे मन हलकं होतं तिथेच शांतता उमलते. पण ही शांतता बाहेरून मिळत नाही, ती येते आतून. आपण अनेकदा आनंद शोधतो, यशात, पैशात, नात्यांमध्ये, पण जेव्हा या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा आपला आनंदही हरवतो. म्हणूनच निक ट्रेंटन सांगतात की खरा आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसावा, तो असावा आपल्या मनाच्या अवस्थेवर. जेव्हा आपण भूतकाळ सोडतो तेव्हा आपल्याला वर्तमान स्पष्ट दिसू लागतं. जेव्हा आपण अपेक्षा सोडतो तेव्हा नाती हलकी होतात. जेव्हा आपण नियंत्रण सोडतो तेव्हा जीवन सहज होतं. आणि या सगळ्याचा परिणाम एकाच गोष्टीत दिसतो, तो म्हणजे शांतता. ही शांतता कोलाहलातही टिकते. ती परिस्थिती बदलली तरी बदलत नाही, कारण ती बाहेरची नाही, ती आतली आहे. या टप्प्यावर एक गहन जाणीव होते की आपण जे काही धरून ठेवतो तेच आपल्या वेदनेचं कारण असतं आणि जेव्हा आपण ते सोडतो तेव्हा आपण मोकळे होतो. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, ही अवस्था टिकवायची कशी? कारण आपण अनेकदा काही काळ शांत असतो पण पुन्हा जुन्या सवयींमध्ये अडकतो. निक ट्रेंटन सांगतात की ही शांतता टिकवण्यासाठी आपल्याला सजगता आवश्यक आहे. आपण दररोज आपल्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जेव्हा पुन्हा एखाद्या गोष्टीला घट्ट पकडतो तेव्हा आपण स्वतःला थांबवू शकतो आणि विचारू शकतो, मी हे का धरून ठेवतो आहे? हा प्रश्न आपल्याला पुन्हा त्या जागरूकतेकडे आणतो आणि तिथूनच आपण पुन्हा सोडू शकतो. ही प्रक्रिया वारंवार घडते आणि प्रत्येक वेळी आपण थोडं अधिक शिकतो. या टप्प्यावर आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो की सोडून देणं हे एकदाच होणारं नाही, तो एक सतत चालणारा प्रवास आहे आणि या प्रवासात आपण हळूहळू अधिक शांत, अधिक संतुलित, अधिक मुक्त होतो. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एक गहन अर्थ समजून घेणार आहोत आणि कदाचित आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा विचार घेऊन जाणार आहोत. आपण आता त्या टप्प्यावर उभे आहोत जिथे या संपूर्ण प्रवासाचा अर्थ हळूहळू आपल्या मनात स्पष्ट होऊ लागतो. आत्तापर्यंत आपण जे काही अनुभवलं ते केवळ विचार नव्हते, ते होते स्वतःकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन. निक ट्रेंटन यांचा मुख्य संदेश तो अत्यंत साधा आहे, पण त्यात एक खोल परिवर्तन दडलेलं आहे. ते सांगतात की सोडून देणं म्हणजे हरवणं नाही, ते आहे स्वतःला परत मिळवणं. आपण जे काही धरून ठेवतो ते आपल्या मनावर एक ओझं बनतं. भूतकाळातील घटना, तुटलेली नाती, अपयश, स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार, ही सगळी ओझी आपल्या प्रत्येक पावलाला जड बनवतात. आपण पुढे चालतो पण हलकं वाटत नाही, कारण आपण मागे काहीतरी ओढत असतो. या टप्प्यावर एक गहन जाणीव होते की आपण स्वतःला चढवत आहोत. आपण स्वतःलाच सांगतो, मी हे विसरू शकत नाही, मी हे सोडू शकत नाही. पण निक ट्रेंटन सांगतात की हे सगळं आपल्या मनाची निवड आहे. आपण ठरवू शकतो की आपण ते ओझं ठेवायचं की सोडायचं. ही जाणीव आपल्याला एक नवं स्वातंत्र्य देते, कारण ती आपल्याला सांगते की आपण अडकलेलो नाही, आपण बदलू शकतो. पण या बदलासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे जाणीवपूर्वक निवड. आपण जेव्हा एखाद्या आठवणीत अडकतो तेव्हा आपण स्वतःला थांबवू शकतो आणि विचारू शकतो, मी हे पुन्हा पुन्हा का आठवत आहे? हे मला काय देतं आहे? हे प्रश्न आपल्याला त्या सवयीपासून दूर नेतात आणि तिथूनच आपण नवीन मार्ग निवडू शकतो.
निक ट्रेंटन पुढे सांगतात की सोडून देणं म्हणजे सगळं विसरणं नाही. ते आहे त्या गोष्टींना आपल्या आयुष्यावर राज्य करू न देणं. आपण आठवणी ठेवू शकतो, पण त्यांच्यात अडकून राहायचं नाही. ही सूक्ष्म जाणीव आपल्याला अधिक संतुलित बनवते. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट होते की आपण जितकं धरून ठेवतो तितकं आपण थकतो आणि जितकं सोडतो तितकं आपण मोकळं होतो. हा बदल हळूहळू घडतो, पण एकदा तो सुरू झाला की तो आपल्याला एका नवीन दिशेने घेऊन जातो. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एक शांत, गहन आणि दीर्घकाळ मनात राहणारा समारोप अनुभवणार आहोत. या संपूर्ण प्रवासाचा हा अंतिम टप्पा. पण जसं प्रत्येक शेवटामध्ये एक नवी सुरुवात दडलेली असते, तसंच इथे सुद्धा आहे. आत्तापर्यंत आपण जे काही अनुभवलं ते केवळ सोडून देणं या एका संकल्पनेभोवती फिरत होतं. पण आता आपण त्या संकल्पनेच्या अंतर्गत शांततेकडे पाहणार आहोत. निक ट्रेंटन आपल्याला एक अत्यंत गहन पण साधा विचार देतात. ते सांगतात की जीवन म्हणजे सतत बदल. काही गोष्टी येतात, काही गोष्टी जातात, काही लोक आपल्या आयुष्यात येतात, काही दूर जातात. आणि या सगळ्यात आपण जर प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण थकून जाऊ. पण जर आपण स्वीकारलं की बदल हा जीवनाचा स्वभाव आहे, तर आपण शांत होऊ शकतो. ही शांतता सोडून देण्याच्या कलेतूनच येते. आपण आता जाणतो की भूतकाळाला धरून ठेवणं आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आपण जाणतो की नाती, अपेक्षा आणि नियंत्रण या सगळ्यांना सोडल्यावरच आपण मोकळे होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जाणतो की सोडून देणं म्हणजे हरवणं नाही, ते आहे स्वतःला परत मिळवणं. या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली, ती म्हणजे आपलं मन. आपण जसे विचार करतो, आपण जसे अनुभवतो, तसंच आपलं आयुष्य घडतं. म्हणूनच जर आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाशी नातं बदलावं लागेल. आपण जेव्हा पुढच्या वेळी एखाद्या गोष्टीला घट्ट पकडू तेव्हा आपण थांबून विचार करू शकतो, मी हे का धरून ठेवतो आहे? हे मला खरंच मदत करतं आहे का? हा छोटासा थांबा आपल्याला एक नवीन निवड देतो आणि त्या निवडीमध्येच आपलं स्वातंत्र्य दडलेलं आहे. श्रोतेहो, सोडून देणं ही एक कला आहे आणि ही कला आपण प्रत्येक दिवशी शिकू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून एखादी वाईट आठवण, एखादी नकारात्मक भावना, एखादी अपूर्ण अपेक्षा आपण थोडं थोडं सोडू शकतो. आणि प्रत्येक वेळी आपण थोडं अधिक हलकं होतो, थोडं अधिक शांत होतो आणि कदाचित थोडं अधिक स्वतःजवळ येतो. या प्रवासाचा खरा अर्थ हा केवळ ऐकण्यात नाही, तो आहे जगण्यात. तुम्ही आजपासून या विचारांना तुमच्या आयुष्यात कसं उतरवता हेच महत्त्वाचं आहे. कारण बदल तो नेहमी आतून सुरू होतो आणि जेव्हा आपण आतून बदलतो तेव्हा बाहेरचं जगही बदललेलं वाटतं. श्रोतेहो, हा प्रवास इथे संपतो, पण तुमचा प्रवास आता सुरू होतो. हळूहळू सोडत रहा, स्वतःला मोकळं करत रहा आणि प्रत्येक क्षणात शांततेचा अनुभव घेत रहा. धन्यवाद.